नमस्कार मंडळी. मनदर्पण एक श्राव्यानुभव या आमच्या यूट्यूब चॅनेलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस म्हणजे देवीची तिसरी माळ. आज देवीच्या चंद्रघटा या रूपाची आराधना पूजा सगळ्यांनी आपण केली आहे. आणि आता आपण भेटणार आहोत एका अशाच उत्तुंग स्त्री शक्तीच्या रूपाला. ही स्त्री शक्ती म्हणजेच वेगवेगळ्या क्षेत्रात अगदी वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या संकल्पना घेऊन त्या पूर्ण करणारी, यशस्वीरित्या पूर्ण करणारी आणि त्या माध्यमातून समाजाची सेवा करणारी अशी व्यक्ती. मी नंतर तुमची त्यांची ओळख होणारच आहे, पण मी त्यांची ओळख किंवा त्यांचा परिचय थोडक्यात करून देणार आहे. हे व्यक्तिमत्व असं आहे की त्यांनी समाजातल्या म्हणजेच अक्षरशः कारागृहातल्या लोकांपासून तर अंध विद्यार्थ्यांपर्यंत, तसंच काही अशा म्हणजे अनोळखी अशा किंवा एकदम आपण ज्यांच्याशी जो आपण विचारही करू शकत नाही अशा काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्यांच्या मुलाखतीतून त्या उलगडतीलच, त्यांचा परिचय आपल्याला होईलच. पण तत्पूर्वी मी त्यांचा औपचारिकरित्या आपल्याला परिचय करून देते. त्या आहेत, त्यांचं नाव आहे साधना वझे आणि शिक्षण आहे MSc बिलीफ सायन्स आणि DBM. त्यांचे छंद वाचन, निसर्ग भ्रमंती आणि हिंदी मराठी गाणी ऐकणं वगैरे वगैरे. आणि या इतक्या साधं सात्विक असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि गेली 20 वर्ष त्या इनरव्हील क्लबमध्ये काम करतात, म्हणजे त्याच्या माध्यमातून समाजसेवा करतात. अर्थातच 1991, 92, 95, 96 आणि 2007-08 या 3 वर्षात त्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा होत्या. तसंच रोटरी क्लबच्याही त्या मेंबर आहेत आणि रोटरीमध्ये 2002 पासून त्या सदस्य आहेत आणि 12-13 या सालात त्या रोटरी क्लब ऑफ ठाणे वेस्ट या शाखेच्या त्या अध्यक्ष होत्या. तसंच ठाण्यातली मूकबधीर शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली कैलासवासी शेठ जयंतलाल त्रिभुवनदास ठाणावाला एज्युकेशन सोसायटी यांची जवेरी ठाणावाला कर्णबधीर विद्यालय या संस्थेमध्ये देखील त्या ट्रस्टी म्हणून काम पाहतात. आणखीन त्या विद्यार्थ्यांसाठी खूप काम करत असतात. तसंच मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून सुद्धा त्या ठाणे आणि मुंबई या दोन्ही शाखांमध्ये उपाध्यक्ष पदावर आहेत. आणि विज्ञान विषयक जनजागृती, शालेय विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान विषय वेगवेगळ्या उपक्रमातून पोहोचवणं, विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण करणं या क्षेत्रात त्यांनी खूप काम केलं आहे. अर्थातच आणखी एक महत्त्वाचं त्यांचं काम म्हणजे त्यांनी अंध मुलांसाठी, म्हणजे दृष्टीहीन, ज्यांना काहीही दिसत नाही किंवा अगदी पार्शियली म्हणजे अगदी थोडं अंधुक दिसतं, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी वाचनाचा आनंद त्यांना मिळावा किंवा त्यांना वाचता यावं, पुस्तकांची दालनं त्यांच्यासाठी खुली व्हावीत यासाठी स्वतः ब्रेल लिपी शिकून त्यांनी अनेक पुस्तकं या ब्रेलच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांसाठी तयार केली. ही संकल्पनाच फार वेगळी आहे, कारण स्वतः चांगली दृष्टी असणारी व्यक्ती म्हणजे तुम्ही आम्ही सगळेच, आपण असा विचार करतो का? तर हा वेगळा विचार करणं हा साधनाताईंचा स्वभावच आहे मुळात. त्यानंतर दुसरं त्यांनी काम केलेलं आहे ते म्हणजे 400 अंधशाळा संपूर्ण भारत देशातल्या रोटरी इंडिया लिटरसी मिशन या उपक्रमाअंतर्गत हॅपी स्कूल या प्रकल्प हा त्यांनी केला होता. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण भारतातल्या 400 अंधशाळा आणि शाळा, वेगवेगळ्या संस्था, हिंदी, मराठी, इंग्रजी अशा भाषेतली 20-20 पुस्तकं प्रत्येक शाळेला त्यांनी म्हणजे पुरवण्याचा ब्रेल लिपीतली एवढी पुस्तकं पुरवण्याचा त्यांनी मानस राखला होता आणि तो पूर्णही केला. तसंच 75 लोकांना त्यांनी नवनाथ कथासागर ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध करून दिलं, म्हणजे स्वतः सगळं हे केलेलं आहे. तसंच व्हर्च्युअल आय या नवीन प्रयोगाला त्यांचं मार्गदर्शन लाभलं. हा प्रयोग काय आहे हे आपण त्यांच्याकडून नंतर जाणून घेऊयात. तसंच
त्यांनी इनरव्हिल आणि रोटरीच्या माध्यमातून तसंच मराठी विज्ञान परिषद या तिन्ही ठिकाणी त्या कार्यरत असताना या सगळ्याच्या माध्यमातून त्यांनी खूप एकापेक्षा एक वेगळे वेगळे असे उपक्रम ज्याचा आपण विचारही करू शकत नाही असे त्यांनी केलेले आहेत. त्यामध्ये पहिला म्हणजे बघा, जिल्हा परिषदेच्या शाळांवर किंवा जिल्हा स्तरावरच्या शाळांवर विद्यार्थ्यांसाठी बॉटॅनिकल गार्डन हा यशस्वी प्रयोग त्यांनी केला. तसंच वाळ्याची शेती नावाचा एक उपक्रम त्यांनी कुणासाठी केला माहिती आहे का? तर कारागृहातल्या बंदिवानांसाठी. कारागृहातले जे बंदिवान असतात त्यांना शिक्षा झालेली असते आणि ते कारागृहाच्या बाहेर पडू शकत नाहीत, पण त्यांना त्या कारागृहात सुद्धा काही चांगल्या गोष्टी शिकवून त्यांना काम करता येणं किंवा त्यांच्याकडून काम चांगलं करून घेणं म्हणजेच त्यांना सकारात्मक दृष्टी देणं, आणि ते ह्या साधनाताईंच्या पुढाकाराने झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी वाळ्याची शेती हा नवीनच उपक्रम, वाळा जो थंडाव्यासाठी वापरला जातो, उन्हाळ्याच्या दिवसात वाळ्याचं पाणी म्हणजे घेतलं जातं, तर हा वाळा म्हणजे अतिशय मौल्यवान अशी गोष्ट आहे. म्हणजे त्याची शेती करणं ही तर खूपच मोठी गोष्ट आहे आणि ती त्या कारागृहातल्या लोकांकडून करून घेणं हे त्याच्याहूनही कठीण आहे. तर हे सगळं असाध्य ते साध्य करणं हा साधनाताईंचा गुणधर्म आहे. त्याचबरोबर आणखी एक उपक्रम म्हणजे विज्ञान जागृती उपक्रम. हा शहरातल्या आणि खेडेगावातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी त्या करत असतात, आज तागायत करतायत आणि तो उपक्रम सातत्याने सुरू आहे. तसंच मराठी विज्ञान परिषदेकडून चुनाभट्टीतर्फे म्हणजे चुनाभट्टीची शाखा मराठी विज्ञान परिषदेची त्यांच्याकडून दृष्टीहीन आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचे वेगवेगळे कार्यक्रम त्या घेत असतात. याच्यानंतर आणखीन एक उपक्रम असा त्यांनी काही केला आहे तो आपण विचारच करू शकत नाही. कोणता आहे माहितीये का? तर संजय गांधी नॅशनल पार्क या उद्यानामध्ये अर्जुन नावाच्या बिबळ्याचं गेले 4 वर्ष त्यांनी पालकत्व स्वीकारलं आहे. म्हणजेच आजच्या या धकाधकीच्या जीवनात म्हणजे आपण जे आपलं नेहमीचं काम करत असतो त्याच्यात व्यस्त राहतो आणि त्यामुळे आपण इकडे तिकडे पाहू सुद्धा शकत नाही. हे वेगळ्या वाटेवरची वेगळी ही कथा जी असते किंवा वेगळे हे उपक्रम असतात हे साधे सोपे असे नाही आहेत किंवा नसतातच, आणि असे उपक्रम वेगळे करणं हा साधनाताईंना साध्य झालेला मार्ग आहे. तर आणि या सगळ्या कामाची त्यांच्या दखल घेऊन ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. तसंच ठाणे डेफ वेलफेअर असोसिएशनचं सन्मान चिन्ह त्यांना मिळालेलं आहे. आणि 2013 लुईसवाडी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे महिला दिनानिमित्त सुद्धा सत्कार झालाय. म्हणजे असे अनेक पुरस्कार, अनेक सत्कार यांनी त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. तसंच तेजस्विनी महिला मंचतर्फे महिला दिनानिमित्तही त्यांचा सत्कार झालाय. अर्थातच टोस्ट मास्टर क्लब तर्फे सुद्धा तसंच टोस्ट मास्टर्स क्लब याच्यातर्फे सुद्धा महिला दिनानिमित्त सत्कार, म्हणजे अनेक ठिकाणी त्यांचे सत्कार होणं किंवा त्यांना गौरवलं जाणं हे खरोखरच आवश्यक आणि कौतुकास्पद असं आहे की त्यांचं कार्यच तेवढं मोठं आहे. आणि अशा सन्माननीय सामाजिक कार्यकर्त्या आपल्यासोबत इथे आता उपस्थित होणार आहेत आणि त्यांचा हा सगळा प्रवास त्या उलगडणार आहेत. तर ही मुलाखत घेणार आहेत तपस्या नेवे. तर या पुढची सूत्र मी तपस्या नेवे यांच्याकडे सोपवते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार साधनाताई. नमस्कार. मनदर्पण एक श्राव्यानुभव या आमचा फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आम्ही सगळेच जण खूप उत्सुक आहोत तुमच्याकडनं जाणून घ्यायला तुमच्या वेगळ्या कार्यक्षेत्राबद्दल. यांची ओळख मगाशीच मी करून दिलेली आहे की त्यांचं काय कार्य आहे ते. साधनाताई, या निमित्ताने एक प्रश्न विचारायचा मला, म्हणजे जेव्हा सगळी माहिती तुमची वाचली किंवा काही वर्षांपासून मी तुम्हाला ओळखते, तुमच्याबरोबर मी कामही केलं, तर तुमचं शिक्षण जे झालेलं आहे तर ते MSc लायब्ररी सायन्स आणि मॅनेजमेंट, आणि तुमचं आता जे कार्यक्षेत्र आहे ते पूर्णपणे वेगळं आहे.
तर या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली? म्हणजे साधनासाठी नंतर साधना वगैरे झाल्या आणि मग त्याच्यानंतर तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदललं असं म्हणायला हवं. तर ते नेमकं कसं झालं आणि तुम्ही या कार्याकडे कसं वळलात? म्हणजे मी पार्ल्याहून मी मुलुंड आले वझेंच्याकडे आणि बॅकग्राऊंडच बदलली. वझे इंडस्ट्रियलिस्ट फॅमिली, त्यामुळे सुरुवातीला सगळं आधी घरातलं त्यांचे सगळे इतर बघणं याच्यातच हे झालं. पण त्याच वेळेला मला असं वाटतं मी ज्यावेळेला यांच्याकडे आले त्यावेळेला मी इनर व्हील जॉईन केलं. आणि इनर व्हील ही एक अशी एक आहे की जे सामाजिक कार्य आहे. आणि आपण मला असं वाटतं असं म्हणूया की सामाजिक कार्याचे जीन्स माझ्या अंगात आहे. कारण माझी आई समाजकार्य करते, मोठी होती, आता नाही आहे. पार्ल्याच्या टिळक मंदिरमध्ये तिने खूप काम केलं आणि तिचं सगळं काम हे मुख्य करून बायकांच्यासाठी आणि मुलांच्यासाठी असं होतं. त्यामुळे मी म्हणते की ते जीन्स माझ्यात आहेत आणि ते बहुतेक इतके वर्ष काय सुप्त असतील. नंतर हळूहळू इनर व्हील जॉईन केल्यावर ती समाज कार्याची जी काय आहे, कारण इनर व्हीलमध्ये आम्ही खूप प्रकारचं समाजकार्य करतो, वेगळं वेगळं करतो, मुलांसाठी करतो, बायकांच्यासाठी करतो. त्यामुळे ते बहुतेक जीन्स आपण म्हणूया की काय म्हणायचं त्याला कार्यान्वित किंवा असे झाले आणि मी या ह्याच्याकडे वळले. या ह्याच्यात खरोखरच असं झालं की MSc बिलीफ सायन्स काहीच संबंध नाही कशाचा आणि मी खूप वेगळ्या ह्याच्यात आले. आणि मग त्याच म्हणजे असं म्हणू त्या इनर व्हीलच्या यांनीच माझी समाजकार्याची सुरुवात झाली. मग इनर व्हील, त्याच्यानंतर रोटरी क्लब, मराठी विज्ञान परिषद अशा तुम्ही वेगवेगळ्या संस्थांमध्ये आज कार्यरत आहात. खूप चांगलं काम तिथे करताय. आणि विशेष म्हणजे ब्रेल लिपी हा जो एक विषय आहे की आज ब्रेल लिपी सारखा विषय फारसा सहसा कोणी त्याकडे वळत नाही. आणि मॅडमचा विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी काही पुस्तकं ही ब्रेल लिपीमध्ये आणली आहेत, जी गाजलेली पुस्तकं आहेत. आणि त्याच्यामध्ये नादवेद, अच्युत गोडबोलेंचं नादवेद, कुसुमाग्रजांचा काव्यसंग्रह विशाखा हा देखील त्यांनी ब्रेल लिपीमध्ये आणलाय. मग आता बिझनेस मॅनेजमेंट, लायब्ररी सायन्स आणि हे सगळं सोडून ब्रेल लिपी हा एक वेगळा आणखीन विषय आहे. तर याच्याकडे तुम्ही कसं वळता? खरं सांगू, ब्रेल लिपीला फार पूर्वीचा हे आहे, बॅकग्राऊंड आहे. त्यावेळेला मी शाळेत असताना स्पर्श सिनेमा आला होता, शबाना आझमी आणि नसरुद्दीन शहाचा. तेव्हापासनं ब्रेल डोक्यात घुळत होतं. पण त्यावेळेला काय झालं असेल की एखाद्याला मी शाळेतली होते, त्यामुळे मग आपोआपच आपलं नेहमीचं चाकोरीचं जीवन, शाळा, कॉलेज, पुढे लग्नाचे. पण नंतर ते माझ्या असं डोक्यात एकदा यायला लागलं की अरे आपल्याला ब्रेलमध्ये काहीतरी करायचं आहे आणि ब्रेल शिकायचं. त्याच्या मागची प्रेरणा हा स्पर्श सिनेमा. आणखीन मग त्याच्यानंतर मी सुरुवात केली की काही याच्यात हे केलं. तर मग मला कमला मेहताच्या शाळेत मी त्यांना तिथे फोन केला. त्या प्रिन्सिपालने मला सांगितलं की तुम्हाला, म्हटलं असं कुठे शिकवतात का? म्हणाले असं कुठे शिकवत नाही, तुम्हाला शाळेत येऊन शिकायला दादर. म्हणजे तुम्हाला रोज यायला लागेल. म्हटलं ठीक आहे येईल. म्हटलं मी, मला काही तसं तिथे जायला मला काही ह्याचा प्रश्नच नव्हता. आणि तशी ती सुरुवात झाली. पण नशिबाने असं झालं की त्या शाळेच्या एक माजी विद्यार्थिनी शांताताई नरसिंह, की ज्या टोटल ब्लाइंड आहेत, त्या मुलुंडलाच राहतात. त्यामुळे मग त्या म्हणाल्या की मग साधारण तुम्ही दादरपर्यंत कशाला येतात, मुलुंडलाच तुम्ही त्यांच्याकडे शिका. आणि माझी ती ब्रेलला तशी सुरुवात झाली. इथे एक विचारायचं वाटतं की आपण जे लिहितो आणि ब्रेल लिपी हे शिकताना तुम्हाला काही अडचणी किंवा काही विशेष तुम्हाला? नाही, थोडंसं असं झालं की आपण आपल्याला दिसतं, त्यामुळे मी लिहिताना किंवा शिकताना आपल्याला दिसत असतं. फरक खूप आहे. आपण सगळं लिहितो, ब्रेल हे फक्त 6 डॉट्सची लिपी आहे ब्रेल. त्या 6 डॉट्समध्ये आपली पूर्ण बाराखडी, आपली पूर्ण चिन्ह, गणिताचे आकडे
हे सगळं त्या 6 डॉट्समध्ये आहे. त्यामुळे ते पहिल्यांदा करणं खूप कठीण केलं. म्हणजे मला आठवत आहे की मी त्यांच्याकडे जायची, मला त्यांनी असं सांगितलं होतं की साधा ते तुमच्यामध्ये खोडरबर असतो, चुकलं की तुम्ही खोडरबराने खोडता, आमच्याकडे म्हणायला खोडरबर नसतो. त्यामुळे तुमचं जर चुकलं आणि केव्हाही त्यांचा एक डॉट जरी आपला चुकला तो शब्दच बदलतो, त्याचा अर्थच बदलतो. आणखीन त्यामुळे त्या म्हणाल्या मला की तुम्हाला परत करायला, आणि खोटं वाटेल पण मी अनेक कागद वाया घालवले. प्रत्येक वेळेला काहीतरी मी लिहून जायची, त्या तपासायच्या, म्हणायच्या साधा ते 2 शब्द चुकले, परत करा, असं केलं तुम्ही. ते आहे. आणि त्याला ते पाठांतर आपोआप म्हणजे ते करून 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 आपल्याला ते डॉट पाठ होतात. असं मग ज्या वेळेस असं करत करत तुम्ही शिकलात आणि ज्या वेळेस आता ही वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं तुम्ही ब्रेल लिपीमध्ये केली, मग तो एक आणखी वेगळाच टास्क असेल. मग त्यासाठी तुम्ही कसं काम केलं? हो, खरं सांगू का, मी ज्यावेळेला त्याच्याकडे शिकत होते त्यावेळेला ते अ आ इ करणं मला कंटाळा यायला, कारण ते डॉट शिकायला अ आ इ शिकायलाच हवं होतं, ते कंटाळा यायला लागला. मी शांततेला म्हटलं शांतते मला याचा कंटाळा येतो, आपण एखादं पुस्तकच घेऊया, काय होईल तुम्ही बघू. आणि मग त्याच्यात असं एक हे केलं की कवितेचं पुस्तक, कविता लहान लहान असतात त्यामुळे होऊ शकेल. आणि नशिबाने निरंजन उजगरे हे आमचे चांगले मित्र, त्यामुळे निरंजनला सांगितलं, म्हटलं बाबा असं असं करायचं, तर तुमच्या कविता द्याल का. आणि ते आनंदाने तयार झाले की सध्या ते ब्रेलमध्ये तुम्ही करणार असतात तर मी देते. आणि त्यांनी त्यांच्या काही निवडक 10-15 किंवा अशा कविता त्यांनी मला दिल्या. मी शांताताईंना सांगितलं, म्हटलं हे मी आता करणार असं, आणि मी ते सुरू केलं कवितेचं पुस्तक. तेही असंच, म्हणजे अनेक कागद वाया गेले, अनेक हे झालं, पण सोडलं नाही, कंटाळले नाही की नको हे काय आपल्याला जमत नाही. आणि ते मी पुस्तक पूर्ण केलं. तेव्हा मला थोडासा कॉन्फिडन्स आला की मी काहीतरी करू शकेन या ह्याच्यात. आणि मग ही हळूहळू मग कमला मेहतासाठी काही लहान लहान, म्हणजे अगदी आपण म्हणू ना लहान मुलांच्या गोष्टी, महाभारतातली गोष्ट म्हणून काय त्या तेनालीरामची गोष्ट, म्हणजे इतकी लहान 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 पुस्तकं मी आधी केली. पण म्हटलं मोठ्याला एकदम हात नाही घालायचं, नाही तर कंटाळा आला तर पंचायत. त्यामुळे मग हे लहान लहान ह्याच्यावरनं सुरू केली. आणि मोठ्या पुस्तकातलं माझ्या अंदाजाप्रमाणे पहिलं पुस्तक केलं मी नागवेद हे संगीतावरचं पुस्तक आहे. आणि साधारण या लोकांच्या मध्ये संगीत त्यांना खूप जवळचं आहे. ब्लाइंड लोकांचं आपण बघितलं तर ते खूप संगीताच्या ह्याच्यात असतात. त्यामुळे अच्युत गोडबोलेंनाही विचारलं की म्हटलं हे करू का. आणि त्याची पण एक नागवेदची गंमत अशी आहे की त्यावेळेला माझा पाय मोडला, पायाला फ्रॅक्चर होतं, मी कुठेही जाऊ शकत नव्हते. तेव्हा माझ्या डोक्यात आलं की म्हटलं अरे हे चांगलं आहे की म्हटलं. आणि मग तेव्हा अक्षरशः तो पाय असा आडवा पसरून कॉम्प्युटरवर मी अच्युत गोडबोलेंना आधीच विचारून घेतलं होतं, त्यांनी मला परवानगी दिलेली होती. आणि ते पुस्तकाची सुरुवात माझं फ्रॅक्चर झालेला पाय असताना झाली नागवेदची. आणि मग हळूहळू एक 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 पुस्तकं करायला. मग तुम्ही ते ब्रेल लिपीमध्ये म्हणजे तुम्ही कम्प्युटरवरती पण नंतर ते करायला लागले? हो, म्हणजे ब्रेल लिपीचं अगदी म्हणायचं तर सुरुवात त्यांच्या पाटीपासून केली की पाटीवर ते आपण पाहिलंच आहे त्या सिनेमात, तसं खेळ्यांनी जी अक्षरं हे करतात तशी सुरुवात केली. मला नंतर त्या शाळेने त्यांचा ब्रेलर दिला की जो टाईपरायटर सारखा असतो, एक्झॅक्टली टाईपरायटर, फक्त त्याला 6 कीज असतात, असा तो दिला. आणि मग त्याच्यानंतर मला त्यांनी माझ्या कॉम्प्युटरवर ते सॉफ्टवेअर मला घालून दिलं ब्रेल्स, आणि आता मी कॉम्प्युटरवर करते. जे एखाद्या गोष्टीमध्ये किती सातत्य असावं लागतं, म्हणजे तुम्ही न कंटाळता ते काम जर प्रयत्नपूर्वक करत राहिलात, त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं, न थांबता न चुकता, तर नक्कीच आपल्याला यश मिळतं. हे या उदाहरणावरनं दिसतं. तुम्ही जसं अंध मुलांसाठी हे ब्रेल लिपीचं इतकं चांगलं काम करताय, तर तसं तुम्ही कर्णबधिर मुलांसाठी सुद्धा काम करता, तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. हा, त्याच्याबद्दल म्हणजे मी जेव्हा इथे आल्यावर मग तिकडल्या काही लोकांनी म्हणजे जवेरी ठाणावाला स्कूल फॉर डेफ अँड म्यूट, त्यांनी मला विचारलं की आमच्या ह्याच्यावर तुम्ही याल. मला खरं तो खूप वेगळाच अनुभव होता,
काहीच माहिती नव्हतं त्याच्यातून. पण म्हटलं ठीक आहे बघूया, एक वेगळं एक आपल्या पुढे हे आहे. त्यामुळे मग त्यांच्या ह्याच्यात त्यांच्याकडे मी त्यांची ट्रस्टी म्हणून आता काम करते. आता अनेक वर्ष आम्ही करतोय. आणखीन चांगलं वाटतंय त्या मुलांच्या बरोबर काम करणे. त्या मुलांना सुद्धा आम्ही इव्हन त्यांच्या पालकांच्यासाठी आम्ही चांगली शिबिरं ठेवतोय. त्यांना वेगळे वेगळे विषय त्याच्यावर चांगल्या तज्ञ लोकांची भाषणं आम्ही ठेवत असतो. त्यांच्या काही कॉम्पिटिशन्स असतात त्याच्यात त्यांच्याबरोबरही आम्ही असतो. आणि मुलं पण खूप छान आहेत ती. म्हणजे खूप छान वाटतं की ती मुलं इतकी आपल्याला ओळख ठेवतात ना, की असं कुठूनही ते दिसले की ते लगेच काहीतरी खूण करून तरी आपल्याला बोलावतील, आपल्याला हात लावतील, असं एक हे आहे. त्यामुळे चांगलं वाटतं. आणि ब्रेल लिपीमधली तुमची पुस्तकं जेव्हा ह्या मुलांनी वाचली असतील तर तेव्हाचा काही अनुभव विशेष तुमच्या लक्षात राहिला की त्या मुलांकडनं आलेला रिस्पॉन्स असेल किंवा ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी दिलेली काही प्रतिसाद असेल, तर असं काही विशेष तुमच्या लक्षात राहिलं? मुख्य म्हणजे सांगू का की ज्या वेळेला या लोकांना असं कळलं किंवा इव्हन मोठी माणसं त्यांच्या ह्याच्यातली की मी ब्रेल त्यांच्या पाटीवर केली, सुरुवातीची पुस्तकं जी केली ती पाटीवर, तर आधी मुख्य म्हणजे त्यांना एक पहिलं कौतुक हे वाटलं की तुम्ही आमच्यासाठी पुस्तकं केली. हेच पहिलं त्यांना कौतुक खूप होतं. आणि दुसरं असं बोलता बोलता म्हटलं हो, म्हटलं तुमच्या पाठीवरच मी गेले. त्याचंही त्यांना फार अप्रूप होतं की तुम्ही आमच्या पाठीवर केली. म्हटलं हो, तुमच्या पाठीवर केली म्हटलं तुमची. त्यामुळे ते खूप खूप चांगल्या ह्याने आपल्याला हे करतात. कारण त्यांना काय खरं सांगू का की मी करते अवांतर पुस्तक, कारण त्यांची टेक्स्टबुक्स ही त्यांना नायपन्न मिळतात. बरोबर. पण अवांतर पुस्तकं जेवढी आपल्याला मिळतात वाचायला तेवढी त्यांना नाही मिळत. आणि आता कसं आहे की कॉम्प्युटराइज असल्यामुळे गुगलवरनं ते इंग्लिश पुस्तकं ते डायरेक्ट त्यांच्या जे प्रेसवर घेऊ शकतात छापायला. पण व्हर्नॅक्युलर ह्याच्यात म्हणजे आपल्या या भाषा मराठी म्हणाली इतकी पुस्तकं नाही त्यांना. त्यामुळे कुठलंही पुस्तक आलं की त्यांना म्हणजे ते मला त्यांची लोक म्हणतात की अहो हे शाळेत असं नाही आहे. अरे आमची जिथे मोठी माणसं जिथे असतात ना, मोठाली माणसं ते म्हणजे त्यांना हवीच असतात, काहीतरी वाचायला हवं की ते फार मिळत. त्यामुळे त्यांना खूपच म्हणजे तसा आनंद खूप होतो या बाबतीत. म्हणजे मॅडमने आता जे सांगितलं की नॅप जी पुस्तकं करता बरीचशी, तर त्यांचे नॅपचे ऑडिओ बुक्सही असतात या मुलांसाठी. पण जे ब्रेल लिपीमध्ये जी पुस्तकं असतात, आणि मला या निमित्ताने एक आठवतंय काही वर्षांपूर्वीच तुमच्याच पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं, जिनियस, मला असं वाटतं अच्युत गोडबोलेंच्या पुस्तकांचं. स्वतः अच्युत सर त्या कार्यक्रमाला आले होते. रोटरी क्लब तर्फे तो कार्यक्रम झाला होता ठाण्यामध्येच. आणि त्यावेळेस त्या शाळेतली काही अंध मुलं सुद्धा आली होती. तो प्रकल्प मला असं वाटतं तुम्ही केला होता. त्या प्रकल्पाबद्दल थोडंसं सांगा ना. नाही, ते काय झालं ते त्यांची ती जिनियस ही जी संबंध सिरीज आहे ते सगळे जगातले सायंटिस्ट सगळे त्याच्यावर त्यांची ती पुस्तक आहे. आणखीन त्यामुळे एक माझ्या डोक्यात त्या वेळेला आलं की अरे, आणि त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी आणि तो जो वैज्ञानिक आहे, तो जो शास्त्रज्ञ, त्याच्या आयुष्यावरच्या गोष्टी आहेत आणि त्याच्या आयुष्यात तो किती खडतर होता, किती गरिबीतनं हे गेलं, अशी सगळी छान मुलांना एक, आणि आपण म्हणतो की काहीतरी जगण्यासाठीची प्रेरणा मिळणारी अशी ती पुस्तक आहे. त्यामुळे तो एक करायचा विचार आला. आणि आमच्या रोटरीच्या ह्याच्यातले रोटरी ठाणा ग्रीन सिटीचे जे लोक आहेत ते ओळखीचे आहेत माझे, तर त्यांच्याशी मी बोलले होते. तर ते लोक तयार झाले की आपण हे करूया म्हणून. आणि त्यामुळे मग आम्ही ते केलं होतं, ती पुस्तकं आम्ही. आणि साधारण आम्ही रोटरीमधून म्हणजे आता जवळजवळ मी जी पुस्तकं करते ती बऱ्याच वेळेला माझे रोटरीशी संबंध असल्यामुळे मी वेगळ्या वेगळ्या क्लब्सना विचारते आणि त्यांनाही हा एक वेगळ्या प्रकारचा प्रोजेक्ट मिळून जातो. आणि त्यामुळे मग तसा त्यांनी तो हे केला. ते म्हणाले साधा ते आपण ही पुस्तकं करूया, आमचा क्लब करेल. त्याप्रमाणे मग ती पुस्तकं आम्ही हे केली आणि आम्ही साधारण महाराष्ट्रातली जी 40-50 ज्या चांगल्या शाळा आहेत अशांना ती पुस्तकं प्रत्येक शाळेला एक कॉपी अशी त्यांच्या लायब्ररीला ती पुस्तकं ते पाठवतात रोटरीकडून. असा तो एक हे असतो. त्यामुळे त्यावेळेला आलो होतं आणि तेव्हा खूप डोक्यात एक मनात होतं की स्वतः अच्युत गोडबोले आले तर खूप छान होईल म्हणून. आणि त्याप्रमाणे ते आलेही होते.
आणि त्यामुळे आणि अंध हे ती काही मुलं आलेली होती, त्यामुळे ती सगळी खुश झाली तेव्हाच. आणि मला आठवतंय मी त्या कार्यक्रमाला होते आणि त्यावेळेस त्या मुलांनी सगळ्यांसाठी जसं आपण ग्रीटिंग कार्ड देतो तशी त्यांनी सगळ्यांसाठी ग्रीटिंग कार्ड करून आले होते, ज्याच्यावरती त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये थँक्यू लिहिलं. म्हणजे आणि तेव्हा त्या मुलांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता की ती पुस्तकं मिळाल्यानंतर आणि ती आम्हाला वाचता येत आहेत, तो खूपच अवर्णनीय होता. म्हणजे त्याचं शब्दात वर्णनच नाही करता येणार, तो अनुभवण्यासारखाच क्षण होता. तुमचे असे वेगवेगळे जे ऑफबीट प्रकल्प आपण म्हणतो की असं तुम्ही करत असतात, त्याच्यामध्ये तुम्ही व्हर्च्युअल आय असं म्हणून एक काहीतरी प्रकल्प केला होता. हो, व्हर्च्युअल आय तो आमच्या एका रोटरी क्लबचा होता, रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्सचा. आणि त्यावेळेला त्याला असं त्या ह्याच्यात असं हे होतं की त्यांनी डायरेक्ट कॉम्प्युटरवर त्यांनी इंग्लिशमध्ये ते करू शकतील, असं तो व्हर्च्युअल आयचा होता. बरंचसं हे त्यांचं होतं, पण त्यांची जी सुरुवात होती ती माझ्यापासूनच होती. कारण जेव्हा त्यांच्या मनात हे आलं त्यावेळेला ते माझ्याकडे आले. मग शाळांची सगळी यादी देणं, पहिलं सगळं बेसिक शाळांना त्यांना नेऊन भेटवणं, त्यांची हे करणं, हे सगळं त्यावेळेला माझ्या मदतीने केलेलं होतं. आणखीन एक आम्ही प्रोजेक्ट असा केलेला होता, तो रोटरी क्लब ऑफ बॉम्बे, खूप सगळ्यात जुना क्लब आहे मुंबईचा. तो आम्ही 20 पुस्तकं आम्ही नॅपबंद केली होती, ती मी नव्हती केली त्यावेळेला, पण ती नॅपबंद आम्ही त्या 20 पुस्तकांचा सेट ऑल ओव्हर इंडियाच्या शाळेला दिला. आणि त्यावेळेला असं केलं होतं की महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये त्या 20 पुस्तकातली आपण अशी म्हणू की काही पुस्तकं म्हणा, 10 पुस्तकं मराठी, 10 पुस्तकं इंग्रजी आणि 10 पुस्तकं हिंदी अशी महाराष्ट्रात दिली होती. उत्तर भारतात हिंदी पुस्तकं जास्ती दिली होती, गुजरातच्या भागात गुजरातीतली पुस्तकं दिली होती, खालच्या ह्याच्यात इंग्लिश आणि हिंदी पुस्तकं दिली होती जास्ती. असा तो संबंध एक फार मोठा प्रोजेक्ट त्यावेळेला केलेला होता. त्या ह्याच्या ओपनिंगला किरीट सोमय्या वगैरे आलेले होते. तो एक वेगळा झाला होता. म्हणजे मी ब्रेल केलेला नव्हता, पण माझ्या त्या ओळखीतनं माझ्या त्या यांनी नॅपबंद आम्ही तो केला आणि त्याला खूप छान लोकांकडनं प्रतिसाद. म्हणजे ब्रेल लिपीमध्ये सुद्धा तुम्हाला गुजरातीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये सगळ्या भाषांमध्ये तुम्हाला करायला लागतं. म्हणजे ही आणखीन एक मोठी काय म्हणतो परीक्षाच आहे की असं वेगवेगळ्या भाषांमध्ये ते पुस्तक ब्रेल लिपीमध्ये करणं आणि ती इतक्या लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि तुमच्या या सगळ्या कार्यामध्ये आणखीन एक विशेष सांगायचं म्हणजे तुम्ही संजय गांधी मध्ये तुमच्या घरातला मेंबर ठेवलेला आहे. तर तो मेंबर नेमका कोण आहे आम्हाला सगळ्यांना आज जाणून घ्यायचंय, खूप इच्छा आहे आम्हाला जाणून. संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये अर्जुन नावाचा एक बिबट्या आहे, तो माझा, म्हणजे त्याला तर मी अर्जुन वजे म्हणते. त्याला मी अडॉप्ट केले आणि आज गेले 8 वर्ष मी त्याला अडॉप्ट. तो राहतो तिथे. माझी खूप इच्छा आहे की त्याला घरी आणावं, पण मला शक्य नाहीये, ते शक्य नाहीये, पण तो तिथे आहे आणि मी त्याला भेटायला खूप वेळ. बरोबर. गेली 8 वर्ष झाले हा त्यांच्या घरातला मेंबर झालेला आहे. म्हणजे घरात न राहून सुद्धा घरातला मेंबर झालाय, जो वजे आडनाव लावतो. ही एक खूप आणखीन विशेष गोष्ट आहे. आणखीन मॅडम बद्दल आणखीन एक विशेष सांगायचं म्हणजे या सगळ्या ऑफबीट जे काही त्यांची कामं आहेत याच्यामध्ये अजून एक काम म्हणजे त्यांनी कारागृहामध्ये राबवलेलं वाळ्याची शेती हा प्रकल्प. आता ही वाळ्याची शेती नेमकी काय आहे, ती का केली? काय आहे की मला ना असं कळलेलं होतं की कारागृहामध्ये त्यांना बाग करायची. तर बाग बीग करतात सगळेजण, पण तेव्हा असं डोक्यात आलं की आमच्या केळकर कंपनीमध्ये अशी एक स्कीम आहे की त्यांना जी इसेन्शियल ऑइल्स लागतात आणि जी आपल्या इकडे होतात, भारताच्या हवामानात इकडल्या मातीत होतात, ती त्या झाडांची सगळी माहिती देतात आपल्याला, ती झाडं आपल्याला देतात आणि त्यांची बायबॅक गॅरंटी असते. तर त्यामुळे मग तेव्हा माझ्या डोक्यात एक असं आलं की साधी बाग करून देण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे हे काम नाही राबवायचं. म्हणून मग आम्ही त्या ह्यांना भेटलो, त्या जेलरना त्यावेळेस जे होते त्यांना, आणि मग तेव्हा त्यांनाही हा जरा वेगळा होता आणि खरोखरच
आत्तापर्यंत मला वाटत नाही की कुठल्याही जेलमध्ये अशा प्रकारचा प्रयोग झालेला नाही आहे, कुठल्याच ह्याच्यात झालेला नाही. आणि मग त्यांनी आम्हाला तशी परवानगी दिली. मग त्याच्यात आम्ही इनोव्हिलतर्फे, रोटरीतर्फे ती झाडं त्यांना दिली. आणि मग कंपनीतला तो ॲग्रिकल्चरिस्ट जो आहे त्यांनी येऊन ती माती बघितली, त्यांनी सगळं त्याचं परीक्षण केलं आणि त्याप्रमाणे तो म्हणाला की इथे वाळा चालू शकेल. आणि मग आम्ही तिथे वाळ्याची ती केली. आणि त्या शेतीमध्ये आणखीन एक फायदा असा होता की तिथले ते जे कैदी होते त्या कैद्यांना ती वाळ्याची शेती कशी करायची ती सगळी त्यांना माहिती झाली त्याने. त्यामुळे तेही एक त्याच्यातनं ते काही लोक ते शिकले त्याच्यातनं. आणि मग त्यावेळेला जेव्हा तो वाळा तयार झाला, तो हे झाला, मग तो ह्या लोकांनी घेतला विकत आणि त्याचं याला उत्पन्न झालं, कारागृहाला उत्पन्न झालं. असा एक खूप वेगळा प्रोजेक्ट केला. ही सगळी तुम्ही सामाजिक बांधिलकी जी जपताय, तर ही करताना तुम्ही त्याच्याबरोबर कुठेतरी विज्ञानही पोहोचवण्याचं काम करताय. मराठी विज्ञान परिषदेशी तुम्ही संबंधित आहात, तर मुलांमध्ये जनजागृती विज्ञानाची करणं किंवा त्याच्यासाठी काहीतरी वेगवेगळे प्रयोग करणं, तर याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. मराठी विज्ञान परिषद आधी चुनाभट्टीशी प्रथम मला संबंध आला आणि तिथे तिकडच्या काही बायकांचा ग्रुप होता. त्यांना त्यावेळेला माहिती होतं की मी म्हणजे दृष्टीहीन मुलांच्यासाठी मी ब्रेल किंवा मी काहीतरी काम करते, त्या शाळांशी माझा थोडासा संबंध आहे. आणि त्यामुळे मग त्यांनी असा विचार केला की आपण हे विज्ञान आहे हे ह्या मुलांपर्यंत का नेऊ. कारण आतापर्यंत विज्ञान परिषदेचं काम हे सगळं नॉर्मल मुलांच्यासाठी चालतं. तर आम्ही सगळ्यांनी हा विचार केला की आपण दृष्टीहीन मुलांच्यासाठी का नाही. आणि मग तो आमचा एक छान ग्रुप फॉर्म झाला. आणि मग त्याच्यात आम्ही त्यांच्यासाठी वेगळं वेगळं देत होतो. म्हणजे आम्ही त्यांना वेगळी वेगळी माहिती देत होतो. म्हणजे अगदी तुमची ग्राहकाची माहिती, आहार आरोग्याची माहिती, ऋतूंची माहिती, म्हणजे एक वेळ आपले अंतराळ यानं ती कशी जातात काय, ह्या सगळ्या इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची आम्ही त्यांना माहिती देत होतो. त्यांच्यासाठी आम्ही एक प्रयोगाची पेटी तयार केली आणि त्यांना काही प्रयोग करून दाखवायचं. जे पार्शली सायटेड होते त्या ती मुलं थोडंसं बघू शकायची, पण बाकीची मुलं स्पर्शाने म्हणा किंवा इतर आपण जे काही सांगतो त्याच्यावर. आणि प्रत्येक वेळेला तो प्रयोग करून त्याच्या मागचं विज्ञानाचं तत्व काय आहे आणि ते कमर्शियली कसं वापरलं जातं, त्या तत्वावर कुठची यंत्र चालतात म्हणा किंवा ही सगळी माहिती आम्ही त्यांना देत होतो. त्यांना आम्ही मॉडेल्स वेगळी वेगळी दिली, कारण ही मुलांना सगळं स्पर्श करून शिकतात. आता त्यांना आम्ही जेव्हा पोस्ट ऑफिसचं मॉडेल दिलं तर त्या मुलं आधी शाळेमध्ये पोस्ट ऑफिस हात लावून ते शिकतात आणि मग ते शिकल्यावर त्यांना खऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये नेतात. आणि मग त्यावेळेला त्यांना माहिती असते त्याची की पोस्ट ऑफिसमध्ये काय काय वेगळे वेगळे विभाग आहेत किंवा काय त्याचं आहे. त्यामुळे मग त्यांना ते कळणं सोपं. अशी ती सुरुवात मुलांच्यासाठी म्हणजे तिथून झाली. तिथून मग मी ठाणे विभागातही आले आणि तिथून नंतर ज्या वेळेला 2004 मध्ये आपल्या सरकारने सायन्स अवेअरनेस इयर, खरं म्हणजे त्यांचं ते एका वर्षापुरतंच होतं 2004, तेव्हा माझ्या डोक्यात आलं की अरे हे चांगली आपल्याला हे आहे. आणि त्यामुळे आम्ही ठाणे विभागातर्फे रोटरी क्लब आमचा ठाणा वेस्ट आणि इनोव्हेट क्लब ठाणे वेस्ट अशा तिघांच्या याने आम्ही विज्ञान जागृती उपक्रम असा आम्ही केला. त्यावेळेला आम्ही शाळेचे ठिराणी शाळेसाठी करत होतो आणि संबंध वर्षात 3 ते 4 कार्यक्रम करायचो. त्याच्यात मुलांना गणित म्हणा, फिजिक्स म्हणा, त्याच्या वेगळी वेगळी लेक्चर्स, कधी कधी त्यांच्या काय म्हणतो आपण ते क्विज कॉन्टेस्ट सगळं ते आम्ही घेत होतो. असं वेगळ्या वेगळ्या. आणि शेवटच्या दिवशी एक चांगला शास्त्रज्ञ म्हणा किंवा त्याच्यातला मोठा माणूस त्यांच्याशी बोललो. म्हणजे मला आठवत आहे की पहिल्याच वर्षी 2004 मध्ये आम्ही आमच्या या शेवटच्या दिवशी डॉक्टर वसंत भवारीकर आलेले होते आमच्याकडे त्या शाळेमध्ये आणि इतके ते छान मुलांशी बोलले त्यावेळेला आणि खूपच छान म्हणजे त्याला म्हणजे असं आम्ही तो करत होतो. त्यावेळेला मग आधी सुरुवातीला फक्त ठिराणीला आणि काय करायचं आजूबाजूच्या शाळेतली 8वी 9वीची मुलं गोळा करायची
आणि एका शाळेत ते कार्यक्रम करायचे असं करत होतो. नंतर मग ठाणा वेस्ट आणि ईस्ट मध्ये पण चालू केलं. पण मग नंतर असं लक्षात आलं की शहरातल्या मुलांना कुठून ना कुठून पण माहिती मिळते वेगळी वेगळी. पण आत ती इंटिरियरची जी गावं आहेत तिथे नाही माहिती. त्यामुळे आता आम्ही काय करतो की आता आम्ही तिथे जातो, पण आता तिथे तेवढं आम्ही वर्षातनं 4 वेळेला जात नाही. मग अशा वेळेला आम्ही 2 दिवस सलग तिथे काम करतो. आणि मग तिथे असंच मुलांना, म्हणजे आता आपल्या होमी भावाचे लोक येतात, ते मुलांना प्रयोग दाखवतात. नंतर नेहरू सायन्स सेंटरचे येतात, ते वेगळे वेगळे विज्ञानाचे वेगळे प्रयोग, म्हणजे जादूचे प्रयोग म्हणून विज्ञानाचे असं ते करून दाखवतात. वेगळी माहिती त्यांना आम्ही सांगतो. त्यांच्या आम्ही काही अशाच बरीच चाचण्या घेतो, हे घेतो. असं 2 दिवस ती मुलं सगळी हे असतात. त्याच वेळेला गावातल्या लोकांच्यासाठी सुद्धा, म्हणजे शेतकरी तिथे असले तर त्यांच्या ह्याच्याबद्दल सुद्धा काही माहिती असेल तर तशी लेक्चर्स ठेवतो. महिलांसाठी, मुलींसाठी त्यांचं आरोग्य, त्यांच्या काही ज्या काही इतर आजार आणि हे जे असतात त्याच्याबद्दल त्यांना माहिती. काही वेळेला तिथे अॅनिमियाची पण आम्ही त्यांच्या टेस्ट तिथे त्या वेळेला केलेल्या होत्या. असे 2 दिवस मुलांना भरगच्च कार्यक्रम देतो आणि पहिल्या दिवशी रात्री सगळ्यांना आकाश दर्शन करतो. तो अनुभव फार वेगळा असतो. म्हणजे तिथे आधी एक तर सुरुवातीला त्यांना आधी भाषण असतं की आकाश दर्शन म्हणजे तुम्ही काय बघायचं, कधी बघायचं, कसं बघायचं. आणि मग एका मोकळ्या मैदानात नेऊन तिथे त्यांना ते आकाश दर्शन, आणि त्यांनी दुर्बिणी पाहिलेली नसते. आणि आम्ही 2-3 दुर्बिणी उपलब्ध करून घेतो. आणि अक्षरशः त्या दिवशी जत्रा असते, कारण गावातले सगळे जण, त्यांना तो खूप वेगळा अनुभव असतो. सगळे येतात. मग त्या वेळेला आकाशात जे दिसतं ते त्यांना त्या दुर्बिणीत दिसतात. असाच आम्ही जे असं म्हणूया की 2004 पासनं आता 2019-20 नाही काही करू शकतो, कोरोना 18 पर्यंत सलग आम्ही हा करतोय. आणि आता जर या ह्याच्यात जर आम्हाला आपल्याला त्या कोरोनाची जर काही कृपा झाली तर विचार आहे तो साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये खूप आनंदित असतात. त्यांना खूप छान वेगळ्या वेगळ्या बघायला मिळतात. या बाबतीत मला एक सांगायला असं वाटेल, मॅडमने जो अनुभव सांगितला तर जव्हारला 2017-18 साली जेव्हा झाला होता 3 दिवसाचा, त्यावेळेस मी सुद्धा तिथे गेले होते. आणि मॅडमने सांगितलं तसं जत्रा असते तिथे. आणि जसं पूर्वी म्हणजे रामाने जेव्हा लहानपणी हट्ट केला होता आणि आईने त्याला चंद्र असं दाखवला होता, तर तसं तिथे त्या जत्रेला तो जो चंद्र आहे किंवा आकाशातले ते सगळे ग्रह आहेत ते त्या दुर्बिणीमध्ये असे एवढ्या अंतरावरती दिसतात. आणि त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचं जे कुतूहल असतो, जो आनंद असतो तो वेगळाच असतो. म्हणजे आकाश दर्शन खऱ्या अर्थाने आपल्याला जमिनीवर राहून करता येतं. आणि हे जे विज्ञान आहे हे पोहोचवण्याचं काम तुम्ही या सगळ्या माध्यमातून करताय. महिला क्लब असेल, रोटरी क्लब असेल किंवा मराठी विज्ञान परिषद असेल. ही सगळी सामाजिक बांधिलकी तुम्ही जपताना, हे सगळं सामाजिक कार्य करताना, आता नवरात्री चालू आहे, स्त्री शक्तीचा जागर आपण करतोय आणि त्याच्यात तुमच्या या कार्याचा जागर आम्ही या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचवतोय. तुम्ही काय सांगाल की ही सामाजिक बांधिलकी आज कुठेतरी हरवत चालली आहे का? नवीन पिढीमध्ये ही काही मोठ्या प्रमाणात कुठेतरी लोप पावत चालली असं वाटतं. तुम्ही काय सांगाल की समाजासाठी, जसं तुम्ही आज सांगितलं की माझ्या आईमुळे हे माझ्यामध्ये आले, माझ्या जीन्समध्येच ते आहे, मग कुठेतरी आताचे पालक हे जीन्स त्यांना देण्यामध्ये कमी पडत आहेत का? सामाजिक बांधिलकी ही गरजेची आहे आणि ती पालसट कायमच राहील. जोपर्यंत माणूस आहे, जोपर्यंत समाज आहे, तोपर्यंत ती बांधिलकी ही राहायलाच पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणजे आत्ताच्या या लोकांच्या पुढे ना खूप मोठा एक वेगळे प्रश्न आहेत त्यांच्या पुढे. एक तर सध्याचं जे काही सगळं एकंदरीत आपण म्हणतो चंगळवाद जो काही सगळीकडे पसरलेला आहे त्याच्या मागे लोक लागलेत असं वाटतं. आणि त्यामुळे त्यांना कुठेही वेळ नाही आहे, कुठेही त्यांना मुलांकडे सुद्धा लक्ष द्यायला वेळ नाही. आई वडील दिवसभर कामावर, मुलं इथे काय करतायत काय नाही, आणि खूप वेगळी आकर्षणं त्या मुलांच्या पुढे जी नको आहेत ती सगळी समोर आहेत. पुन्हा आत्ताच्या या सगळ्या आपण म्हणूया सगळ्या डेव्हलपमेंटमुळे ना ही जी सगळी माध्यमं सुद्धा जी सगळी आली आहेत ना ते नाही, ते तिथेच मुलांचं लक्ष जातं. त्यामुळे ह्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे.
पण माझं स्वतःचं त्याच्याबरोबर आणखीनही एक मत आहे, असं आहे की जसं सगळीकडे वाईट असतं ना, तसं सगळीकडे चांगलं पण असतं आणि त्यामुळेच आपण जगतो आणि हे जग चालतं, असं माझं स्वतःचं पूर्ण मत आहे. म्हणजे त्यामुळे जेव्हा असं वाटतं की म्हणजे आपण संगीतात म्हणतो की आता मुलं मध्ये काही एक असं होतं की ते सगळी काय म्हणायचं, ते सगळे जॅझ आणखी ते सगळे पॉप आणि रॅप आणि हे सगळं होतं. ते त्याला असं सगळ्यांना वाटत होतं की अरे हे काय सगळी मुलं हेच करतात, पण असं नव्हतं. त्यावेळेला आपल्याकडनं सुद्धा शास्त्रीय संगीत शिकणारी किंवा तबला म्हणायला वाजवणारी कितीतरी मुलं आपण आता यंग मुलं बघतो. म्हणून मला असं नेहमी वाटतं की ठीक आहे वाईट असेल पण चांगलं पण आहे आणि ते सगळ्यांनी माणसाचं चांगलं जरा जास्ती यांनी बघावं असं मला स्वतःला वाटतं. आणि दुसरं म्हणजे आता तुम्ही जो स्त्री शक्ती वगैरे आपण असं म्हणतो, तर मला असं एक वाटतं की खरं म्हणजे एका बाईकडे खूप शक्ती असते आणि ती खूप काय काय करू शकते. म्हणजे असं काही नाहीये अजिबात की ती स्त्री आहे म्हणजे तिच्याकडे कमी, असं काही नाही अजिबात. तिच्याकडे बुद्धी आहे, तिच्याकडे सगळं आहे, तिच्याकडे कल्पना शक्ती आहे, पण ते चॅनलाइज नीट झालं पाहिजे. आणि आणखीन एक मला स्वतःला असं वाटतं की बायकांनी ना, म्हणजे जे माझ्या आई आम्हाला किंवा असं नेहमी सांगायची किंवा तिची एक हे होती की तुम्ही एका वयाच्या आता 40 किंवा अशा आलात ना की प्रत्येकाने आपल्याकडे मनात त्यांनी डोकावं आणि त्याच्यात त्यांनी असा विचार करावा की आपण काय करू शकतो. मला हे नाही म्हणायचं की काय प्रत्येक वेळेला तुम्ही समाजासाठीच करा, स्वतःसाठी काय करू शकतो. कारण आणखीन 10 वर्षांनी त्या बायकांची अशी परिस्थिती येते की मुलांची शिक्षण झालेली असतात, ती कॉलेजमध्ये असतात, त्यांना त्यांच्या आईची आणि याची इतकी आता तेवढी हे राहिलेली नसते जेवढी शाळेत असताना गरज असते. प्रत्येक बाईचा नवरा म्हणू आपण, तो त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या ह्याच्यात तो दंग असतो आणि ती बाई एकटी पडते आणि मग तो एकटेपणा घालवायला तिने काहीतरी स्वतःला छंद आणि ते तिने आधीपासूनच मनात विचार करून ठेवायचा किंवा आपल्याला काय आवडतं, आपण काय करू शकतो, काय आहे. आणि एकदा जर तुम्ही ते करायला लागलात ना की तुम्हाला त्याच्यातनं अनेक वाटा मिळतात, अनेक, आणि याचे फायदेही असे होतात की एक तर तुमचा स्वतःचा वेळ खूप छान याच्यात जातो, तुम्हाला स्वतःला मानसिक चांगला एक काय म्हणायचं आनंद मिळतो, मानसिक एक आनंद मिळतो. या सगळ्या ह्याच्यातनं तुमच्या खूप चांगल्या चांगल्या लोकांशी तुमच्या ओळखी होतात आणि त्यांच्याकडनं तुम्ही खूप चांगले शिकू शकता. की जसं मी म्हणते की आता या अंधांच्या ह्याच्यासाठी म्हणा मी जेव्हा काम करते किंवा विज्ञानाचं म्हणजे जेव्हा मी म्हणते की डॉक्टर गोवारीकरांसारखे आमच्या अशा लोकांशी माझ्या ओळखी झाल्या, थोड्या का होईना. मला माहिती आहे की ते खूप मोठी माणसं आहेत, अच्युत गोडबोले ते खूप मोठे आहेत, मी काय त्यांच्या एवढी नाहीये, पण आज त्यांच्याकडनं मला काहीतरी मी काहीतरी घेऊ शकते. आणि माझ्या मनाला एक हे असतं की अरे नाही, मी त्यांना ओळखते, मी डॉक्टर गोवारीकरांना ओळखत होते. असा एक जो आपल्या स्वतःच्याच मनाचा जो एक आनंद आहे ना, तो त्याने मिळवला. आणि मग पुढचं आयुष्य त्यांना वाईट जाणार नाही. नंतर बऱ्याच वेळेला बायकांच्या मग अशा तक्रारी असतात की काय करू, मुलं त्यांच्या ह्याच्यात, नवरा मी एकटी काय करू. मग अशा वेळेला तुम्ही ही छोटी 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 सुद्धा तुम्ही काही कामं करू शकता, त्याच्यात तुमचा वेळ घालवू शकता. आणि मग हे गॉसिपिंग, दुसऱ्यांच्याकडे जाऊन गप्पा आणणं, त्या दुसरीच्या उखाळ्या पाखाळ्या काढणं, तिचं काय चाललंय, हिचं काय चाललंय. म्हणजे मी आता माझा स्वतःचा एक ह्याच्यातला अनुभव सांगते की आता हा जो काही सगळा करोनाचा हे सगळं झाला, लॉकडाऊन झालं, सुरुवातीला मलाही खूप डिप्रेशन आलं कारण ते वातावरणही तसं होतं. पण मी एक सांगते की मला माझ्या या ब्रेननी तरलं त्याच्यात, कारण मी ह्या कॉम्प्युटरवर माझं कायम एक पुस्तक, म्हणजे पूर्वीच्या बायकाचं एक असं होतं ना, विणकाम करायच्या घरी आणि त्यांचं काहीतरी सुयांवर घातलेलं असायचं, वेळ मिळेल तसं वाढवत जायचं, तसं माझं असतं. एक पुस्तक होतं, 4 दिवस मी एक घेते, जरा नाही आता काही करायचं असं होतं मला, पण नाही असं वाटतं नाही पुढचं पुस्तक करू, आणि मग ते माझं कॉम्प्युटरवर पुस्तक असतं. आणि मग आता ह्या करोनाच्या ह्याच्यात मला तो एक चांगला एक हे मिळाला ना की आणखीन दुसरी आवड रेडिओवरची गाणी ऐकणं. त्यामुळे एकीकडे गाणी आणि एकीकडे माझा कॉम्प्युटरवर ब्रेक, त्यामुळे माझा हा वेळही चांगला गेला. माझं लक्ष तिकडे हे झालं की करोनावरचं लक्ष थोडासा का होईना पण एक
हे झालं, मनाला एक थोडा दिलासा मिळाला त्या आहे. आणि माझा लॉकडाऊनचा पिरियड चांगला गेला असं मी म्हणते. तसं सगळ्यांना काहीतरी मिळावं आणि तसं प्रत्येकीने काहीतरी करा. काही मोठं करायची काही गरज नसते. छोट्या छोट्या जरी केला आपल्या मनाला आनंद मिळावा हा त्याच्या मागचा मोठा आहे. की जसं मी म्हणते की मी आज हे जे ब्रेल करते ना त्यांनी माझ्या मनाला मला इतका त्याच्या मागे त्याचा इतका आनंद आहे ना की खरंच म्हणजे मी नाही त्याचं असं वर्णन नाही करू शकत. आज माझ्यामुळे आज एवढी पुस्तकं जी काही मी माझ्या ह्याने केली पण आज इतक्या लोकांपर्यंत ती पोचतायत, मुलं वाचतायत आणि खूप चांगलं त्यांना तो त्याच्यात आनंद मिळतो. तो आनंद मला काहीतरी खूप छान देऊन जातो असं मला वाटतं या नवरात्रीच्या आणि स्त्री शक्तीच्या. बरं, म्हणजे स्वानंदाबरोबरच जेव्हा तुम्ही दुसऱ्यांनाही आनंद देता त्यावेळेस तो अगदी दुप्पट होतो, दुप्पट काय चौपट होतो. कारण आपण नेहमी ऐकत आलेलो असतो की वाटा वाटा वाटायला चालेल तितक्या वाटायला. साधनाताईंच्या एवढ्या वाटा आहेत की त्याच्यावरनं त्या इतकी वर्ष झाले चालतायत आणि खूप काय म्हणतात ना की स्वतःच्या आनंदाबरोबर त्या दुसऱ्यांचाही आनंद वाढवतायत, द्विगुणित करतायत. आज इतकं मोठं काम इतक्या साधेपणाने करणं, अशी माणसं या जगामध्ये मिळणं, या समाजामध्ये मिळणं खूप दुर्मिळ होत चाललंय असं आपण म्हणूयात. आणि त्यातल्या साधनाताई आज तुम्ही आमच्याबरोबर इथे आलात, आमच्याशी बोललात, आम्हाला वेळ दिलात, तर त्यासाठी मी मनधरणं मनापासून तुमचे आभार मानते. आणि आपण असंच या 8 दिवसात आणखीन वेगवेगळ्या स्त्री शक्तींना भेटणार आहोत, वेगवेगळ्या रूपातल्या या स्त्री शक्तींना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं त्यांच्या कार्याविषयी अधिकाधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही मनदर्पण या आमच्या फेसबुक चॅनलला आणि युट्यूब चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका. भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.